मध्ये पाणी साचून रस्ता चिखलमय झाला असून कॉलेज रस्त्यावरून विद्यार्थी पायी ये जा करणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे। यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कॉलेज रस्त्यावर मुरुम टाकावा व दिवाळीनंतर या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी उपसरपंच निलेश टेमकर आणि दिनेश खेडकर यांनी केली आहे। लोणी येथे नागपंचमी निमित्ताने कलगीतुऱ्यातील सवाल जबाब ऐकण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली होती। शाहीर रामदास गुंड आणि नानासाहेब साळुंके यांची जुगलबंदी ऐकण्यासाठी भाविक दूरवरून आले होते। कलगीतुऱ्याला मोठी परंपरा असल्याचे माजी सरपंच उद्धवराव लंके यांनी सांगितले। कलगीतुऱ्यातील सवाल जबाब आपण प्रत्यक्ष पाहूयात। नागपंचमीची आपली यात्रा आपण काल सकाळ पेपरला ही बातमी होती, परदेशी पुढारी पेपरला ही बातमी होती। या मंडळाचं हे पंचमीचं 24वे वर्ष या ठिकाणी सादर होत आहे। 24व्या वर्षामध्ये 23 वर्ष झाले नानासाहेब साळुंकेंची सेवा या ठिकाणी आहे। म्हणजे पुढच्या वर्षी नानासाहेब साळुंकेंना 24 वर्ष होती, 24 तप होती त्यांची। त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि 24 वर्षामध्ये आमच्या पार्टीला कमीत कमी 16-17 वर्ष आपला हा कार्यक्रमाची सेवा आमच्याकडे आली। व्यायाम करताना शास्त्रशुद्ध पद्धतीने केला पाहिजे। शरीर संपदा महत्त्वाची मानून स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी योगासने आणि जिमचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बानखेले यांनी केले। मंचर येथे इंटेन्सिटी जिम्नेशियम जिमचे उद्घाटन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बानखेले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, मंचर बाजार समितीचे उपसभापती गणपतराव इंदोरे, संचालक ॲडव्होकेट बाळासाहेब बानखेले, मंचर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य वसंतराव बानखेले, दिनेश गुप्ता, शेखर खालकर, विजय सांभोर, तुषार इंदोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। धावपळीच्या जगामध्ये स्वतःच्या शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे। शरीर संपदा पैशापेक्षा महत्त्वाची असताना नागरिक दुर्लक्ष करतात अशी खंत कामगार नेते बाळासाहेब बानखेले यांनी व्यक्त केली। यावेळी योग प्रशिक्षक विजय सांभोर यांचे भाषण झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव गणपत इंदोरे यांनी केले, तर आभार शेखर खालकर यांनी मानले। बातमीपत्रात पुन्हा भेटूया अल्पशा व्यावसायिक विश्रांतीनंतर।
फॅशन जगतातील अनोखी सफर घडवणारे नारायणगाव शहरातील भव्य वस्त्रदालन मनाली क्रिएशन आणि मनाली कलेक्शन. लग्न सोहळा असो की दीपावली, आपल्या आनंदाच्या प्रत्येक प्रसंगी कपडे खरेदीसाठीचे भव्य अत्याधुनिक वस्त्रदालन मनाली कलेक्शन आणि मनाली क्रिएशन. सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड्स, चिल्ड्रेन वेअर, ड्रेस मटेरियल, होजेरीसह जीन्स, शर्ट्स, टी शर्ट्स, लेडीज टॉप्स, कुर्ता, पंजाबी सूट मुबलक व्हरायटी मध्ये उपलब्ध. महिलांसाठी विविध डिझाईन्सच्या साड्या आकर्षक रंग आणि प्रकारामध्ये उपलब्ध. लग्न बस्त्यासाठी पुणे जिल्ह्यातील विश्वसनीय व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव भव्य वस्त्रदालन. नारायणगाव एसटी स्टँडच्या नजीकच असलेले विश्वासाची परंपरा जोपासणारे भव्य वस्त्रदालन मनाली कलेक्शन व मनाली क्रिएशन. आपला विश्वास हीच आमची ओळख. आजच भेट द्या. आमचा पत्ता मनाली कलेक्शन व मनाली क्रिएशन, खोडद रोड, एसटी स्टँड समोर, नारायणगाव. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी गृहिणींचे मनपसंत ठिकाण अरिहंत सुपर शॉपिंग मनसर. रोजच्या वापरातील किराणा माल व इतर वस्तू अगदी तांदळापासून टूथपेस्ट पर्यंत विविध प्रकारचे मसाले, सौंदर्य प्रसाधने सारे काही इथे मिळेल. दर्जेदार आणि सर्वात स्वस्त. आमची वैशिष्ट्ये: 1500 रुपयाच्या पुढील खरेदीवर मंजर शहरामध्ये फ्री होम डिलिव्हरी, तर 2500 रुपयाच्या खरेदीवर तालुक्यामध्ये फ्री होम डिलिव्हरी. मंचर शहरातील 7000 स्क्वेअर फूट मधील भव्य प्रशस्त दालन म्हणजेच अरिहंत सुपर शॉपिंग मंचर. अनेक वस्तू डिस्काउंट सहित बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध. अरिहंत सुपर शॉपिंग म्हणजेच दर्जेदार वस्तूंची हमी, किंमत मात्र इतरांपेक्षा कमी. भव्य तांदूळ महोत्सव हे आमचे वैशिष्ट्य. होलसेल दरात व सर्व पॅकिंग मध्ये उपलब्ध. कम्प्युटराइज्ड बिल, कॅशबॅक कार्ड, मेंबरशिप डिस्काउंट कुपन आणि ऑनलाईन शॉपिंग उपलब्ध. आमचा पत्ता अरिहंत सुपर शॉपिंग, पुणे नाशिक हायवे, पिंपळगाव फाटा, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. सुवर्ण खरेदीचे विश्वसनीय ठिकाण भैरव ज्वेलर्स. 916 हॉलमार्कचे 23 कॅरेट मधील केडीएम दागिने म्हणजेच विश्वास आणि सचोटीचा मापदंड भैरव ज्वेलर्स. मंगळसूत्र, नेकलेस, राणीहार, टॉप्स, अंगठ्या, राशीचे खडे व 23 कॅरेट केडीएमच्या असंख्य व्हरायटी खरेदीसाठी विश्वसनीय ठिकाण भैरव ज्वेलर्स. इथे स्त्री सौंदर्याला मिळते सुवर्ण झळाळी. सोने चांदी खरेदीचा खरा आनंद देणारे भैरव ज्वेलर्स. लग्न सराईसाठी खास विविध डिझाईन्स मध्ये असंख्य व्हरायटीचे तयार दागिने व आपल्या मनपसंतीचे अलंकार त्वरित उपलब्ध. त्वरा करा, आजच भेट द्या. भैरव ज्वेलर्स, श्रीराम शॉपिंग सेंटर, एसटी स्टैंड समोर, मंचर. तो भाभी जी, आप गहने कहाँ खरीदोगी? और कहाँ? भैरव ज्वेलर्स में. शरद सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रामदास नारायण भोर वय वर्ष 71 यांचे आजाराने मुंबई या ठिकाणी निधन झाले. वळते तालुका आंबेगाव या जन्मगावी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. रामदास भोर यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शरद बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, संचालक बाळासाहेब बानखेले, बाबासाहेब खालकर, गणपतराव इंदोरे, ज्येष्ठ पत्रकार डी.के. वळसे पाटील, जुन्नर तालुका माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शरद सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. वळती गावच्या जडणघडणीमध्ये श्री भागडेश्वर मंदिर व परिसराचा विकास, माध्यमिक शाळा सुरू करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. पुणे नाशिक महामार्गावर गायमुख अवसरी फाटा ते मंचर कळम या रस्त्यावर पावसामुळे जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना खड्डे चुकविणे मोठे मुश्किल झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील पडलेले मोठे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे. पुणे नाशिक महामार्गावर दिवसभरामध्ये हजारो वाहनांची ये-जा होत असते. पावसाळ्यापूर्वी गायमुख अवसरी फाटा ते कळम मंचर या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही.
रस्त्यावर डांबरीकरण करण्याऐवजी तात्पुरता मलमपट्टी करत असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे कमी होत नाहीत. गेली 10 ते 12 दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पावसाचे पाणी साठून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडत आहेत. हे खड्डे चुकविणे वाहन चालकांना शक्य नसल्यामुळे चारचाकी जड वाहनांचे टायर खड्ड्यात जाऊन जड वाहनांचे पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे, छोटे मोठे अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालक, प्रवासी वैतागले आहेत. मोटारसायकलचे छोटे मोठे अपघात वारंवार होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केली आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याचे सरकारने कळवले असले तरी प्रत्यक्षात महा-ई सेवा केंद्रात असणारी वेबसाईट वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सोसायटीचे सचिव यांचा वेळ वायाला जाऊन मानसिक त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित थकबाकीदार सभासदांनी किंवा शेतकऱ्याने तसेच कर्जाचे नियमित परतफेड करणाऱ्या सभासदाने किंवा शेतकऱ्याने आपला अर्ज आपल्या सरकारी महा-ई सेवा केंद्रापैकी नजीकच्या कोणत्याही सेवा केंद्रावर किंवा शासनमान्य महा-ई सेवा केंद्रावर जाऊन समक्ष भरण्याबाबत शासनाने सुधारित आदेश दिले आहेत. याबाबतच्या अर्जाचे नमुने जिल्हा बँकेचे विभागीय कार्यालय तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयात उपलब्ध करून दिले आहेत. सदर अर्ज दिनांक 24/7/2017 पासून सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन भरण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. अर्ज भरतील अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर विहित नमुन्यातील माहिती सचिवांनी शेतकऱ्यांना सादर करून अर्जावर भरून द्यावी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांना पाठवण्यात यावे. अर्ज भरताना प्रत्यक्ष अर्जदाराची उपस्थिती अनिवार्य असल्याचे शासन आदेशामध्ये म्हटले आहे. अनेक शेतकरी तसेच सोसायटी सचिव यांनी महा-ई सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कार्यवाही केली, परंतु वेबसाईट वारंवार बंद पडत असल्याने अनेक अर्ज अपूर्ण अवस्थेत राहिले आहेत. तसेच बायोमेट्रिक आधार कार्ड, बोटाचे ठसे घेण्यासाठी मशीन मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अर्ज भरून देण्यासाठी महा-ई सेवा केंद्रात जाऊनही पूर्ण काम न होताच माघारी यावे लागले. वेबसाईट चालू झाल्यानंतर वारंवार बंद पडत आहे. वेबसाईट खंडित होऊ नये यासाठी शासन दरबारी उचित कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अमरनाथ सेवा संघाच्या वतीने मंचर येथील तपनेश्वर मंदिराजवळ आयोजित विशाल भंडाऱ्याचा लाभ 15,000 भाविकांनी घेतला. खिचडी, केळी, खजूर, सफरचंद, चहाचे मोफत वाटप सोमवार सायंकाळपर्यंत करण्यात आल्याची माहिती अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर यांनी दिली. गेल्या 20 वर्षापासून श्रावण महिन्यातील सोमवारी मंचर या ठिकाणी विशाल भंडारा भाविकांसाठी आयोजित केला जातो. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाणारे भाविक तसेच मंचर परिसरातील हजारो भाविक या प्रसादाचा लाभ घेत असतात. अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन, गणपतराव क्षीरसागर, पंडित माशेरे, अजित बेंडे, इंद्रभान पवार, शेखर चौधरी, संजीव कडदेकर, राहुल टावरे, दत्तात्रय माकरे, अविनाश शेटे, सोनू गुजर, कैलास काळे, गणेश बोराडे, राजू जुंडरे, दिनकर थोरात, निलेश कोकणे, प्रणव उर्फ पप्पू थोरात, भाऊ निगोट, बबलू धनवडे, रामराजे निंबोळकर इत्यादींनी भंडाऱ्याची व्यवस्था यावेळी पाहिली. डिंबे धरण हुतात्मा बाबूगेनू जलाशय भरल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. 3ही दरवाजातून पाणी घोड नदी पात्रात सोडण्यात आले. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा इत्यादी तालुक्यांना डिंबे धरणातील पाण्याचा फायदा होतो. गतवर्षी याचवेळी धरणात जेमतेम 48% पाणीसाठा होता. यावेळी धरण क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिल्यामुळे धरणामध्ये पाण्याची झपाट्याने आवक होत गेली. त्यामुळे धरण भरण्यासाठी फारशी वाट पाहावी लागणार नाही. धरणाच्या 3ही दरवाजामधून घोड नदी पात्रात पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. घरातील प्रापंचिक कारणावरून लाकडाने आणि विटांनी डोक्यात मारहाण करून बायको शुभ्रा उर्फ बबिता योगेश काकडे वय 20 वर्ष हिचा खून केल्याच्या आरोपावरून नवरा योगेश रमेश काकडे याला मंचर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मेंगडेवाडी येथील गवारमळ्यात घडली. याबाबत मंचर पोलीस ठाण्यामध्ये गवारमळा येथील पोल्ट्री मालक नवनाथ महादेव गवारी यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की पहाटे 2 वाजता माझ्या पोल्ट्रीवर काम करणारा मजूर योगेश काकडे हा आला व त्याने सांगितले की पत्नी शुभ्रा उर्फ बबिता असे दोघांचे घरातील प्रापंचिक कारणावरून भांडण झाले. तिला लाकडाने आणि विटांनी मारहाण केल्यामुळे ती घरात बेशुद्ध पडली आहे असे सांगितल्यामुळे मी लगेच योगेश बरोबर माझ्या पोल्ट्रीवर आलो व पाहिले असता योगेश याची बायको शुभ्रा
उर्फ बबिता रक्ताच्या थारोळ्यामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये पडली होती. तिची काही एक हालचाल होत नव्हती म्हणून गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या शुभ्रा उर्फ बबिता हिचा नवरा योगेश यास 108 ॲम्ब्युलन्सला फोन करण्यास सांगितले. त्यानंतर 108 ॲम्ब्युलन्स आली व त्यातील डॉक्टर शिंदे मॅडम यांनी शुभ्रा उर्फ बबिता हिला तपासले असता मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती गावचे सरपंच भरत फल्ले यांना देऊन त्यांनी मंचर पोलीस ठाण्याला फोन करून ही घटना कळवली. यानंतर तेथे पोलीस रुग्णवाहिका घेऊन आले असता त्यांनी मयत शुभ्रा उर्फ बबिता हिचा मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी मेंगडेवाडी सरपंच भरत फल्ले, निरगुडसरचे उपसरपंच शामराव टावरे, माजी सरपंच जिजाभाऊ मेंगडे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी भेट दिली आहे. काल दिनांक 23/7/17 रोजी गटारी अमावस्या असल्यामुळे यातील आरोपींनी त्याच्या 3 मित्रांना गटारीसाठी बोलवलं होतं. त्यावेळी त्यांनी दारू प्याले आणि दारू पिऊन झाल्यानंतर दारू पिण्यावरून त्यांचा वाद झाला. कुणी जास्त प्यायची, कुणी कमी प्यायची आणि त्यामुळे मित्र रागावले आणि रुसून न जेवता तिथून निघून गेले. दरम्यान गटारीसाठी यातल्या आरोपीने तिथं तो पोल्ट्री फार्मवरच नोकरी करतो, तिथून चिकन वगैरे घेतलं होतं. बिर्याणी आणि चिकनचा रस्सा वगैरे भरपूर जेवण 5-6 जणांसाठी जेवण बनवलेलं होतं. तर त्याची बायको त्याला म्हणली मयत घातली की आता हे जेवण कुठं टाकायचं, जनावर टाकायचं काय. त्याच्यावरून त्याला राग आला आणि तिथंच पडलेली लाकडी काठी होती अशी, ती उचलून तिच्या डोक्यात अंगावर इतरत्र बरोबर मारली आणि नंतर ती बेशुद्ध पडल्यानंतर लक्षात आल्यानंतर याने आजूबाजूला फोन केले, जाऊन भेटला की चला म्हणून, पण कुणी आलं नाही. त्यानंतर मालकाला बोलवून घेतलं आणि त्यानंतर पोलिसांना कळवलं. त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करीत आहोत. आपल्या परिसरातील बातमी आणि जाहिरातीसाठी आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनी, संगम फोटो स्टुडिओ, मुक्काम पोस्ट मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आमचा मोबाईल क्रमांक